आज आपण बघूयात संजय गांधी निराधार योजना. तर ही योजना काय आहे, याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं आणि याचं बेनिफिट काय आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सर्वात सोपी पद्धत आहे. अर्ज मिळवा. तहसील कार्यालयात तलाठी किंवा कार्यालय सेतूमध्ये विविध नमुन्यात अर्ज घ्या. माहिती भरा. अर्ज स्वतःचे नाव, वय, पत्ता आणि अचूक तपशील भरा. कागदपत्रे जोडा. खाली दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा. अर्ज सादर करा. पूर्ण भरलेला अर्ज तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जमा करा. छाननी. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. मंजुरी. पात्र ठरल्यास तुमची पेन्शन थेट बँक खात्यात सुरू होईल. मिळणारे मानधन आता 1500 रुपये आहे, पूर्वी 1000 रुपये होते. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. पोर्टल आपले सरकार या पोर्टलवर भेट द्या. नोंदणी. नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करून लॉग इन करा. निवड. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग निवडून संजय गांधी निराधार योजनेला निवडा. अपलोड. अर्ज करून आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करा. ट्रॅकिंग. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल, ज्याद्वारे तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार कार्यालयाचा. वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत पाहिजेत. वयाचा पुरावा. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र. रहिवासी दाखला. गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा. बँक पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत. वैद्यकीय प्रमाणपत्र. दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्यास जिल्हा अधिकार चिकित्साचे प्रमाणपत्र. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र. महत्त्वाची टीप. एकदा पेन्शन सुरू झाली की दरवर्षी हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक असते, जेणेकरून पेन्शन अखंड सुरू राहील. हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेला आहे. तुम्हाला जर हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर